जेवण वेळेवर घेतलं गेलं नसेल किंवा त्या ठिकाणी एक्सरसाइज झालेला नसेल, कोणी योगा करत नसेल, आणखी मानसिक तणाव, तर ही सगळे अनेक कारण आहेत. जे संपूर्ण कारण जर मी सांगत गेलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही, थोडक्यात मी सांगतो. आणि त्याबरोबर आपल्या खाण्याच्या सवयीवर कुठल्याही प्रकारचा आपला बंधन नाही. म्हणजे काय करतो आपण, म्हणजे आपली जी मुलं आहेत यांना देखील आपण त्या ठिकाणी विरोध केला पाहिजे, परंतु आपण करत नाही. म्हणजे तुमची मुलं आहेत त्याच्यातला भाग नाही, माझे मुलं तसेच आहेत. त्या मुलांना जंक फूड खायला फार आवडतं. चिकन चिली, चिकन मंचुरी, चिकन लॉलीपॉप, त्याच्यामध्ये असणारा जो अजिनोमोटो आहे, या अजिनोमोटोमुळे आपल्या जिभेवर चव येते. आणि मग ही चव आल्यामुळे आपल्याला वाटतं अरे बहुत अच्छा बना. आणि मग आपण काय करतो, आणि आपल्याला ते इतर पदार्थांपेक्षा स्वस्त मिळतं. आता तुमच्याकडे काय रेट माहिती नाही, पण मुंबईमध्ये तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत त्या सहजरित्या 50 रुपयाच्या आत मिळतात आणि मुलं ते सर्रासपणे खातात. परंतु त्या खाताना त्यांना त्यावेळेला काही वाटत नाही, परंतु नंतर जे आहे त्या ठिकाणी त्या नसा आहे तिथे त्या ठिकाणी ब्लॉकेज होतो. मग त्या ठिकाणी त्या ब्लॉकेज झालेल्या नसावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर त्या ब्लॉकेज झाल्या तर त्या ठिकाणी हृदयविकाराचा झटका येतो. मग हा हृदयविकाराचा जर झटका आलेला असेल तर तो आपण ओळखायचा कसा की याने तो त्या ठिकाणी अटॅक आलेला आहे. काय करायचं, जर आपल्याला 5 लक्षणं जी आहेत ते लक्षात घ्या. सर्वप्रथम ज्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आलेला असेल त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाम आलेला असेल, म्हणजे त्याने जे कपडे परिधान केलेले आहेत ते ओले चिंब झालेले असतील. नंबर 1. नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी जी हृदय जे आहे ते कुठल्या साईडला झुकलेलं आहे, डाव्या साईडला. त्यामुळे डाव्या साईडला त्या ठिकाणी टाचणी टोचल्यासारखा त्या ठिकाणी वेदना होतात, त्या वेदना थांबत नाही. नंबर 2. नंबर 3 मध्ये आपल्या छातीवर एखादी वजनदार वस्तू जी आहे ती ठेवलेल्याचा भास होतो. नंबर 4 त्या ठिकाणी आपला ब्रीथिंग रेट जो आहे, म्हणजे आपण श्वास आणि उच्छ्वास घेतो याचा रेट काय आहे, आपल्या नाडीचे ठोके जे आहेत ते 72 आहे. त्याचा 1/4 जर केला तर आपला ब्रीथिंग रेट जो आहे तो 18 ते 20 आहे. परंतु तो 18 ते 20 जो रेट आहे त्या ठिकाणी फक्त 2 ते 3 वर येतो. तुम्ही बघितलं असेल की कोरोना काळामध्ये ज्या वेळेला ऑक्सिजन लेवल जर डाऊन झालेली असेल आणि तातडीने जर त्याला व्हेंटिलेटर मिळालेलं असेल तर त्याने बऱ्याच लोकांना आपला जीव गमावला. तर त्या ठिकाणी ऑक्सिजन लेवल जी आहे ती 2 ते 3 पर्यंत आलेली असते आणि तुमच्या समोरच ती व्यक्ती जी आहे ती जमिनीवर कोसळली. याचाच अर्थ त्या व्यक्तीला काय आलेला आहे, हार्ट अटॅक. मग अशा वेळेला त्या ठिकाणी त्याच्यावर जो उपचार केला जातो त्याला आपण म्हणतो CPR. याचा अर्थ कार्डिओ पल्मोनरी रेसिसिटेशन. आता हे जर तुम्ही CPR एखाद्या तुमच्या समोर जर एखादी व्यक्ती पडलेली असेल आणि तातडीने जर तुम्ही CPR केला तर त्या व्यक्तीचा जीव जो आहे तो त्या ठिकाणी वाचतो. हे CPR ते शेवटी सांगितलं. त्या अगोदर मी ज्यांचा नेहमी महिलांशी संपर्क असतो टीचरमध्ये जेंट्सचा काही फारसा संपर्क येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आणि म्हणून तुमच्या घरामध्ये असलेला जो गॅस आहे बाटलामध्ये आहे, हा गॅस जो एक प्रकारचा बॉम्ब आहे
आवश्यकता नाही. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आपण घराबाहेर पडतो त्या त्या वेळेला त्याचा रेग्युलेटर जो आहे तो बंद केला. परंतु काही वेळेला त्या ठिकाणी रेग्युलेटर चालू राहतो, काही वेळेला त्याची जी नळी आलेली असते ती उंदराने कुरतडलेली असते, काही वेळेला त्याच्यातून लिकेज होतो आणि मग तुम्ही घरी परतल्यानंतर आपल्याला एक वेगळा दर मिळतो. त्याच्यावर तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्या घरामध्ये काय झालेलं आहे, गॅस नाही. मग अशा वेळेला तुम्ही काय केलं, काय करणार? आपल्या घरातला गॅस लिकेज आहे, दरवाजे व खिडक्या ओपन करा. तुमच्याकडे लाईट चालू असेल तर बंद करू नका किंवा बंद असलेली लाईट चालू करू नका. एवढासा स्पार्क जो आहे तो आलेला पुरेसा. नंबर 2 मध्ये तुमच्याकडे पाळदार आहे, एखादा नॅपकिन आहे, टॉवेल आहे, ओला करून त्या सिलेंडरवर ठेवा, हरकत नाही. आणि तुम्हाला घाबरायची आवश्यकता नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही बघता की जे काही सिलेंडरचे स्फोट होतात ते सहजासहजी होत नाही. आपल्याकडे या ठिकाणी जो काही गॅस सिलेंडर असतो त्याच्यामध्ये जो गॅस असतो, परंतु त्या सिलेंडरचा स्फोट केव्हा होतो की सातत्याने त्या ठिकाणी उष्णतामान वाढत गेल्यानंतर एक अशी वेळ येते की त्या ठिकाणी त्याचा स्फोट. जर तुम्ही त्या ठिकाणी बाळगणी किंवा हे कपडा ठेवलेला असेल तर तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही. तिसरं काम करायचं आहे, जो तुमचा वितरक असेल त्या वितरकाला काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि ग्रामीण भाग आहे, तो वितरक ताबडतोब येईल याची शाश्वती नाही आहे. मग अशा वेळेला काय करायचं आहे, तुमचा गॅस सिलेंडर बाहेर आणा, हवेमध्ये ओपन करा, हरकत नाही. त्याचा गॅस संपूर्ण गेला तरी हरकत नाही. गॅसचे तुमचे पैसे वाया जातील, परंतु तुमचा जीव कित्येक पटीने महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापनामध्ये सगळ्यात जास्त जीवित हानीला महत्त्व दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला उपाययोजना ज्या आहेत त्या करता येऊ शकते. या व्यतिरिक्त आणखी कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा. म्हणजे आतमध्ये जास्त जाणार उंबळ आहे ना, उंबळमुळे काय आहे की वरती कदाचित ते तुमच्या रुमाल पाडून ते काच येईल, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. परंतु त्याच वेळी ते जर तुम्ही काच घेऊन खेळा काढला, डॉक्टर काय करतात, एखाद्या जर पुरुषाने काढल्यानंतर ताबडतोब ते त्या ठिकाणी काय आणि बँडेज आपण सर्वसाधारण लोक कसं करू शकतो आणि ती जखम जी आहे ती दूषित होणार, म्हणून ते रिपॅट. आणखी काही प्रश्न म्हणाले, काही प्रश्न विचार, तसं काय नाही. दुसरा आता आपल्याकडे वेळ नाही आहे तर मी दुसऱ्या पद्धती तुम्हाला दाखवल्या असत्या. म्हणजे आपल्याकडे ॲम्ब्युलन्स नाही, स्ट्रेचर नाही, काय नाही, परंतु आपल्याकडे मनुष्यबळ आहे. तर या मनुष्यबळाच्या सहाय्याने आपण लोकांची वाहतूक कशा प्रकारे करू शकतो, अशा अनेक पद्धती आहेत ज्या आपल्याला त्या ठिकाणी वापरता येऊ शकतात. दाखवतो मी तुम्हाला त्याच्यातल्या 2-3 पद्धती. तुम्ही यामध्ये बघा, या एक वाहकाच्या पद्धती आहेत. जर आपल्याकडे ॲम्ब्युलन्स नाही, तुमच्याकडे जवळपास एखाद्याला
ती मी यांच्या शीट खाली नाही लावणार, यांच्या या मांडीला लावणार. आणि यांचे दोन्ही पाय जे आहेत ते शाबूत आहेत, ते काय झालेलं नाही, ते बँड करते. आता ही जी आहे ही 2 हाताची बैठक असल्यामुळे हा रुमाल मी या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यानंतर हे जे आहे बसायचं आहे, हा असं खाली करा, असं करा, अभी ये हात देखो, ये हात आहे बघा, यांच्या हात जे ते खाली या कोपऱ्याला जातील, माझे हात बस बस. ही जी पद्धत आहे याला आपण म्हणतो 2 हँडेड. अगदी सोप्या पद्धती आहे. त्यानंतर यांच्या पायाला एक फ्रॅक्चर आहे, डावा पाय हाडकोड झालेले आहे. यांना मी या ठिकाणी बऱ्याच वेळेला आपण डॉक्टर काय करतात, प्लास्टिक करतात, त्यामुळे तो पाय बँड करता येत नाही, बिलकुल सरळ. मी काय केलं या ठिकाणी या पायाला अशा प्रकारे बांधलं, म्हणजे ह्या पायाला तुला बँड करता येणार. हा पाय असं सरळ. आता या ठिकाणी ग्रीप आहे बघा, पहिली मी ग्रीप केली होती, त्याच्यानंतर 2 हँडेडची दुसरी ग्रीप आहे ती आहे 3 हँडेड. आता हे जे सीट आहे ते हे जे आहे ते मी अगोदर मांडीला लावलं होतं, आता खाली सीट खाली आणि त्याच पद्धतीने या सीटवर बसायचं आहे. फक्त याचा पाय जो आहे उजवा पाय तो बँड होईल, हा डावा पाय सरळ होईल. हा पाय सरळ सरळ सरळ. हे झालं 3 हँडेड सीट. त्यानंतर एखादा त्या ठिकाणी हेवी कॅटेगरी आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय आता बघा, अगोदर तुम्ही बघितलं 2 हाताची बैठक, त्यानंतर बघितलं 3 हाताची बैठक, आणि त्यानंतर ही 4 हाताची बैठक. याने उजव्या हाताने आपल्या डाव्या हाताचा मनगट पकडलाय, उजव्या हाताने त्या डाव्या हाताचा मनगट पकडून मागे जर बैठ जाऊ आला इसके ऊपर बैठ, संजय पर दोन्ही संजय पर. गणपती बाप्पा. तर अशा प्रकारच्या ज्या पद्धती आहेत त्या अतिशय सोप्या पद्धती आहेत आणि कुठेही तुम्हाला वापरता येणार, परंतु या पद्धतीचा आपल्याला नॉलेज नसल्यामुळे आपल्याला त्याचा वापर करता येतो. अनेक पद्धती आहेत, एका वाहकाच्या 7 पद्धती आहेत आणि या 2 वाहकांचे जे आहेत, आता किती दोघे जण होतो आम्ही बसलेले आहेत, या 2 वाहकांच्या 5 पद्धती. त्यामध्ये 2 हँडेड सीट, 3 हँडेड सीट, 4 हँडेड सीट, 4 and half मेथड. म्हणजे एखाद्या अडगळीच्या ठिकाणाहून एखाद्या गरोदर लेडीजला बाहेर काढायचं असेल तर त्या पद्धतीचा वापर केला जातो. त्यानंतर 5वी जी आहे त्याला म्हटलं जातं बोल अँड ड्रॅग. एखादी व्यक्ती त्या ठिकाणी धुराच्या खोलीमध्ये बेशुद्ध झालेली आहे, तुम्हाला त्याला बाहेर काढायचं आहे, परंतु तुम्ही एकटे असाल, ती कॅज्युअलिटी जी आहे ती अतिशय हेवी आहे, तुम्ही उचलू शकत नाही, मग तिच्या या ठिकाणी आपण काय करतो, बोल अँड मारतो. दोन्ही साईडला क्रॉस पीस ठेवतो जखम होऊ नये म्हणून, आणि मधीला रोप आहे त्याने त्याला सावकाशपणे बाहेर ओढतो, त्याला म्हटलं जातं बोल अँड ड्रॅग. अशा अनेक पद्धती आहेत. एका वाहकाच्या ज्या पद्धती आहेत, पाठीवर घेणे, उलट पाठीवर घेणे, मानवी कुबडी, त्यानंतर क्रॅडल मेथड, परंतु आपल्याकडे वेळ फार कमी. तर आता सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो PCP आहे.
तर कशा प्रकारे CPR दाखवायचं आहे आपल्याला थोडी एक पुढे या इस तरफ पैर और साइड इस तरफ इधर पैर ऐसे ना सुनिए ना आता आपल्याला काय बघता येईल तुमच्या समोर या ठिकाणी कॅव्हिटी जी आहे ती काय झालेली आहे तुमच्या समोर पडलेली आहे आपण काय करायचं तुमच्या नाडीचे ठोके बघता येतील तुम्हाला इथे काही हालचाल नाही त्यानंतर काही वेळेला तुम्हाला वाटलं की त्या ठिकाणी चिमट्या घेऊन बघा कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स नाही त्यानंतर इथे घ्या त्यानंतर इथे घ्या तुम्हाला वाटलं कुठल्याही प्रकारचा आता काही रिस्पॉन्स मिळत नाही मग अशा वेळेला काय करा त्या ठिकाणी हृदय जे आहे ते कुठे झुकलेलं आहे डावीकडे झुकलेलं आहे म्हणून आपल्याला डाव्या साईडला न बसता कॅज्युअलिटीच्या उजव्या साईडला बसायचं आहे म्हणजे आपला हात जो आहे तो डाव्या साईडला सरकत याकरता मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मशिनरी आहेत त्या मशीन फक्त चालू करायचे आहे दुसरं काय करायचं नाही त्या मशीनला नाव आहे AED ऑटोमॅटिक एक्सटर्नल डिफिब्रिलेशन त्या मशीन ताबडतोब